टाईम आहे सकाळ 52 दिवस 4. आम्ही आता निघालोय कसाऱ्याच्या पायथ्याला. आता आमचा नाश्त्याचा हॉल्ट येणार आहे. कडाक्याची थंडी इथूनच चालू झाली. अजून गोटी बिटी पण बाकी आहे, सिन्नर बाकी आहे. तिकडं काय माहीत किती एक असू शकते थंडी. तिकडं तर खूप आहे थंडी. गमछा घेऊनच चालत आहे. चला मग भेटू. तर आम्ही आत्ताशी नाश्त्याच्या हॉल्टला आलो एवढ्या लांबून. पण नाश्ता आम्हाला भेटला थोडाफार खायला. चाय बी पण भेटली. सगळे मित्र परिवार कंपनी आमच्या इथं जॉईन झाली नाश्त्याच्या हॉल्टला आमच्या लाचच्या डब्याला. पाहू शकता एका उन्हातून आम्ही एकाला टोचन देत आणलंय एवढ्या लांबून. आणि एवढं ऊन आहे, एवढी पब्लिक चालते ना. अजून पण पालखी पोचून झाला अर्धा तास, पण या उन्हामुळे कोण पोरं चालत नाही. स्प्राईट आणि लिंबू मागवलाय. सगळे लोक बसले इथं. अर्धी पब्लिक पण बसले. पुढे भेटेल ना. गोव्याची फिलिंग केली आता ह्याच्यामध्ये. तर गाईज आम्ही मस्त आता झोपलेलो आहे. जरा हवा खातोय कारण की आमचा जो हॉल्ट आहे त्याच्यावरती खूप एवढं ऊन आहे ना की झोपू नाही शकत. म्हणून आम्ही सावलीत आधीच झोपलेलो आहे. जरा निवांत एक झोप काढेल आणि त्यानंतर आम्ही निघेल. इथं पण पब्लिक झोपलेली आहे आमची. पाजायला नको म्हणून हे जॉर्डन दिले आहेत घालायला. आणि आम्ही आता निघालो मस्त विश्रांती गृह करून. पाठीमागे सगळ्यांनी टोपे बिप्या बांधल्यात. असे नग असतात. 2-2 गमचे पायाखाली घेऊन चालतोय. एवढी मस्ती आहे. आणि बिन चपलीचा आहे. बिन चपलीचा आहे माहिती आहे. लाई चटके बसणार तर चप्पल नाही घालायची. शायनिंग मारणे काय ना आमको. बघू शकता आंघोळीचे स्पॉट आमचे असे असतात. आम्ही तर आंघोळी करून आलोय. आणि चड्डी डोक्यावरती सुकवलेली आहे. आणि एक फाटलेली डिस्टवाली चड्डी बघू शकता सुकवलेली आहे. परमात्मा दैवल्ली माऊली ज्ञानोबराय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज सद्गुरु जोग महाराज साईनाथ महाराज भगवान परमात्म्याच्या चरणी प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. आज आपल्या या कीर्तन चालू आहे. सुरू असलेल्या साईबाबा संस्थान विश्वस्त संस्था यांनी सुरू केलेला हा साईबाबाचा पायी दिंडी सोहळा. आज आपल्या या पायी दिंडी सोहळ्याच्या कसारा घाटा. तर नमस्कार मित्रांनो. तर आम्ही आता संध्याकाळी कसारा घाट चढतोय. मस्त आम्ही आमच्या मंडळाची एक नवीन छापलेली पर्सनल एक टी शर्ट घातली आहे सगळ्यांनी. अर्धा ग्रुप आमचा पुढे, 2 जण पाठीमागे. पाठी पुढं चालतोय. आम्ही दुपारचं जेवण जरा दाखवलं नाही कारण की आमचं फोनला चार्जिंगच नाही. 2 तास झाले. 12-12:30 वाजता काहीतरी आम्ही 1 वाजता हॉल्टला आलो. पालखी 10:30 वाजता. एवढा उन्हाने तापलेलो बेकार. बोला जाऊ दे आता डायरेक्ट संध्याकाळी चालू करतो. तर आता इथून डायरेक्ट आपला स्पॉट डायरेक्ट घाटनदेवी. घाटनदेवीला नमस्कार करणार आणि पुढे चालत जाणार. तर जाऊया आता कसारा घाट बघूया. बाय बाय. साईराम.
घाटन कसारा घाटामध्ये आम्हाला वडवली ना, वडवली पालखीमधला एक वारकरी भेटलाय. दिसत नाही तुम्हाला, ऋषी आयरे करून आहे. अरे त्यांची पालखी खूप पुढे गेली, आम्ही त्यांच्यासोबत चालतोय. एवढी बेकार पालखी पळवत आहेत, आमची पब्लिक खूप आहे. चला मग फायनली घाटन देवीला आम्ही आलो. आरती चालू आहे, सगळी आरतीची लाईन पण चालू आहे. यावर्षी आमची एकट्याचीच पालखी आहे घाटन देवीला. बघू शकता सगळी पब्लिक बसली आहे. तर साईराम मित्रांनो, आता घाटन देवीला कंदील बाबाचं भजन आहे. सगळे कंदील बाबावाले इथं आहेत, बघू शकता तुम्ही. गीतकार, फेमस गीतकार आहे बघा, कंदील बाबा आहेत तिथं. आता मस्त भजनाला तुम्ही पण एन्जॉय करा आणि हे करा. आता भजन आमची पालखी प्रस्थान होते इगतपुरीच्या स्पॉटला, रात्रीच्या हॉल्टला. गाईच आम्ही लाचच्या डब्याला आहे. आता वाजले 12 वाजता. आम्ही फक्त 4-5 जण चालतोय. अजून पब्लिक आहे पाठीमागे. 10% चार्जिंगवर हे बघा, गाणी ऐकत चार्जिंगचे एवढे शॉर्ट चालू आहेत काय सांगू, तरी पण मी हे करतोय बघा. कॅन्डेड पावडर बघू शकता, हे खूप कामाची गोष्ट आहे. मस्त गार वाटतं. एकदा लावलं की मस्त रिलॅक्स मोडमध्ये. आम्ही आता बेलपुरीला थांबलोय. तर शेवपुरी आम्ही आता बेलपुरी खातोय. तर एका टेम्पोवाल्याचा स्पार्क काहीतरी डोक्याला पडलं, बघू शकता. आणि तो टेम्पोवाला तिथं हा बघा इथं थांबलाय. म्हणजे बघा गाडी आता तुम्ही बघितलीच असेल या व्हिडिओमध्ये. टेम्पोवाल्याची ती वस्तू पडली होती, तर आम्ही आता त्यांना सांगतोय की तिकडं आम्ही ठेवली, पण तो ऐकतच नाही. तो गेला, सोडून द्या, आम्ही मदत करायचं बघ. तर आम्ही ट्रक टेम्पोवाल्याची मदत करायला बघत होतो, पण त्यांनी काय ऐकलं नाही आमचं. निघून गेला. जाऊ द्या आता, त्याला काय माहीत कुठून काय पडलं. चेक केलं ना आणि गेला. चेक केलं, बघितलं कुठं काय पडलं, त्याला नाही दिसलं. बोललो जाऊ द्या आता, एवढी चांगली मदत करायला बघत होतो. ते पण आता जर गाडी वगैरे पुण्य करायला गेलो आता, इथं काय झालंच नाही आमच्याकडून. चला, तर बघू शकता किती बेकार खडी आहेत. या खडीमधनं आम्ही बिना चपलीचं चालतो. हे बघा, बेकार खडी आहेत, बेकार. माझ्याकडे चप्पल आहे. हे बघा, खडी बघा, लाईटीने खडी बघा किती. जेवायच्या स्पॉटला आलोय, बघू शकता. सगळे जेवण भांडी बिंडी धुवून झाली. भांडी बिंडी धुवून झाली. आता काय माहीत उरलेलं टोपो पुसायला आम्ही आलोय. बघू शकता, गुलाबजाम टोपो पुसायला आलोय फक्त. बघा गुलाबजामुन पण संपले, फक्त पाक प्यायला ठेवला आम्हाला. पनीरची भाजी आहे, डाळ भात बघू शकता. सगळे झोपलेत बघू शकता.